Good morning, everyone. Good morning, everyone. चला कुठेपर्यंत आलो बघा लास्ट लेक्चरला. आपण लास्ट लेक्चरला पोहोचलेलो आहोत सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीला. लास्ट लेक्चरला आपण पोहोचलेलो आहोत सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. लास्ट लेक्चर आपण पाहिलेलं होतं क्वेश्चन म्हणजे न्यूमेरिकल्स पाहिलेले होते आपण सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचे. आज आपण या टॉपिकमध्ये आज आपण नवीन टॉपिक सुरुवात करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. टॉपिकचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे या बाबतीत आज आपण चर्चा करूयात आणि मग त्याच्यातल्या प्रत्येक पॉईंटशी रिलेटेड सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर आपण टॉपिकमध्ये ज्या काही JEE असेल, नीट असेल, CETशी रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू. तर या टॉपिकमध्ये आपण काय पाहणार आहोत माहिती का? केमिकल कायनेटिक्स म्हणजे काय? केमिकल म्हणजे केमिकल रिॲक्शन आणि केमिकल कायनेटिक्स म्हणजे त्या केमिकल रिॲक्शनमध्ये होणारे किंवा एखादी केमिकल रिॲक्शन किती लवकर होते किंवा किती उशिराने होते या बाबतीत केलेली चर्चा किंवा या बाबतीत केलेलं डिस्कशन म्हणजे केमिकल कायनेटिक्स. बेसिकली केमिकल कायनेटिक्स it is a branch of physical chemistry which deals with the study of a rate of chemical reaction and factor affecting on the rate of chemical reaction and the mechanism by which the reaction proceed किंवा reaction is carried is known as chemical kinetics. मुद्दा लक्षात येतो आहे का बघा? पहिला मुद्दा येतो केमिकल रिॲक्शन म्हणजे काय? तर केमिकल रिॲक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये रिॲक्टंट असतात ते रिॲक्टंट्स एकामेकासोबत रिॲक्ट होतात. ते रिॲक्टंट एकामेकासोबत रिॲक्ट झाल्यानंतर त्यापासून एक किंवा एकापेक्षा जास्त प्रोडक्ट मिळतात आणि हे जे प्रोडक्ट तयार होतात हे प्रोडक्ट तयार होत असताना काही रिॲक्शन एंडोथर्मिक असतील, काही रिॲक्शन एक्झोथर्मिक असतील, काही रिॲक्शन अतिशय स्लो होत असतील, काही रिॲक्शन अतिशय फास्ट होत असेल, काही रिॲक्शन स्लो पण होत नाहीत आणि फास्ट पण होत नाहीत. अशाही प्रकारच्या रिॲक्शन त्या ठिकाणी असू शकतात. येते का लक्षात बघा? हा सगळा इंट्रोडक्टरी पार्ट आज आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत. येते लक्षात? केमिकल कायनेटिक्स ही फिजिकल केमिस्ट्रीची ब्रांच आहे ज्याच्यामध्ये रिॲक्शनच्या रेटचा विचार केला जातो. इव्हन त्या रिॲक्शनच्या रेटवरती कुठले कुठले फॅक्टर रिॲक्ट करतात किंवा अफेक्ट करतात त्याचा विचार केला जातो आणि त्याचबरोबर ती रिॲक्शन अशा प्रकारे जर होत असेल तर त्याच्या मेकॅनिझमचा विचार केला जातो. अशा प्रकारच्या या केमिकल रिॲक्शन या ठिकाणी कॅरी केल्या जातात. मग या टॉपिकमध्ये बेसिकली काय काय आलं पहा. केमिकल कायनेटिक्स इट इज अ ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री. डेफिनेशन मध्ये येते पहा, इट इज अ ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री. It is a branch of physical chemistry which deals with the study of
स्टडी कशाचा करायचा, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, त्याचबरोबर फॅक्टर अफेक्टिंग, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, आणि त्याचबरोबर मेकॅनिझम ऑफ chemical reaction. So that is the chemical kinetics. That is the chemical kinetics. तर आपण इथपर्यंत होतो. डेफिनेशन, कोणाची डेफिनेशन, केमिकल कायनेटिक्सची. केमिकल कायनेटिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री. केमिकल कायनेटिक्स कशाची ब्रांच आहे, फिजिकल केमिस्ट्री. आणि फिजिकल केमिस्ट्रीमध्ये कशाचा स्टडी केला जातो, लॉ, प्रिन्सिपल, कॅल्क्युलेशन्स. दीज आर डिफरंट टर्म्स वी इन्क्लूड्स इन अ केमिकल कायनेटिक्स. त्याचबरोबर आता केमिकल कायनेटिक्सचा मध्ये आणखी कशाचा स्टडी केला जातो, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. मग या रेटशी रिलेटेड काही कन्सेप्ट या ठिकाणी तयार होतात. रेटशी रिलेटेड, रेटला दुसरा शब्द वापरला जातो स्पीड ऑफ केमिकल रिॲक्शन और वेलॉसिटी ऑफ केमिकल रिॲक्शन. रेट म्हणजे काय, एखाद्या केमिकल रिॲक्शनचा स्पीड किती आहे, किंवा एखाद्या केमिकल रिॲक्शनचा रेट किती आहे, किंवा एखाद्या केमिकल रिॲक्शनचा वेलॉसिटी किती आहे. म्हणजेच रेट म्हणजे इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो, जी केमिकल रिॲक्शनचा रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे केमिकल रिॲक्शनचा रेट, किंवा केमिकल रिॲक्शनचा स्पीड, किंवा केमिकल रिॲक्शनचा व्हेलॉसिटी याच्यामध्ये म्हणजे केमिकल कायनेटिक्स मध्ये आयडेंटिफाय केला जातो. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, स्पीड ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ केमिकल रिॲक्शन. इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो, ज्या केमिकल रिॲक्शन लवकरात लवकर होतात, किंवा उशिराने होतात, किंवा खूप लवकरही होत नाहीत आणि खूप उशिराही होत नाहीत, अशा प्रकारच्या सर्व केमिकल रिॲक्शन या रेटमध्ये येतात. इनडायरेक्टली आपण जर सांगायचं झालं तर आपण जनरली असं म्हणतो, या गाडीचा किंवा या व्हेकलचा स्पीड जास्त आहे, या व्हेकलचा स्पीड अतिशय कमी आहे, किंवा एखादी व्हेकल जास्त स्पीडनेही पळत नाही किंवा जास्त स्लोही पळत नाही. जस्ट लाईक आवर एस.टी. महामंडळ, त्यातल्या काही ज्या गाड्या आहेत ग्रामीण भागामध्ये मुक्कामी जाणाऱ्या, ज्या अतिशय वेगानेही पळत नाहीत, इट इज नॉट अ हाय स्पीड और इट इज नॉट अ लो स्पीड, इट इज कॉन्स्टंटली, दॅट मीन्स दॅट इज कॉल्ड एज मॉडरेट कंडिशन. आणि ज्या आता नवीन ज्या बसेस आलेल्या, जस्ट लाईक अ शिवनेरी, तर शिवनेरीचा स्पीड हाय आहे, इट इज व्हेरी फास्ट. त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या लेवलच्या आहेत. मग ज्या काही गाड्या अगदी सिटी बस शहरात धावतात, दीज आर गोइंग व्हेरी स्लो बिकॉज देर इज अ ग्रेटर ट्रॅफिक. तर ही आहे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. ओके, म्हणजे फिजिकल ही डेफिनेशन आहे केमिकल कायनेटिक्स. Chemical kinetics is a branch of physical chemistry which deals with the study of rate of reaction or speed of reaction or velocity of reaction. इथपर्यंत पोहोचले. त्याच्यानंतर पुढचा फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आता कुठले कुठले फॅक्टर त्या रिॲक्शन वरती अफेक्ट करतात, म्हणजे ज्या रिॲक्शन अतिशय वेगाने व्हावी याच्यासाठी कुठले फॅक्टर अफेक्ट करतात, एखादी रिॲक्शन अतिशय स्लो व्हावी यासाठी कुठले फॅक्टर अफेक्ट करतात, किंवा एखादी रिॲक्शन अतिशय फास्टही होऊ नये किंवा अतिशय स्लोही होऊ नये यासाठी कुठले फॅक्टर त्या रिॲक्शनच्या रेटवरती अफेक्ट करतात. जसं की आहे पार्टिकल साईज, कॉन्सन्ट्रेशन. ह्या फॅक्टर, पार्टिकल साईज आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, टेम्परेचर आहे, हे फॅक्टर रिॲक्शनच्या रेटवरती अफेक्ट करतात. एक्झाम्पल पहा,
समजा एखाद्या कंपाऊंडचा पार्टिकल साईज बिग आहे आणि एखाद्या कंपाऊंडचा पार्टिकल साईज स्मॉल आहे, तर कुठली रिॲक्शन लवकरात लवकर कंप्लीट होईल? विच रिॲक्शन इज कॅरीड इन व्हेरी फास्ट रिॲक्शन? तर ऑब्विसली आपल्याला एवढं म्हणता येईल, ज्या कंपाऊंडचे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू, 1 ग्रॅम पावडर घेतली आणि 1 ग्रॅम त्याचा सॉलिड आहे. मग आता या ठिकाणी रिॲक्शन कुठली लवकर होईल? ज्या 1 ग्रॅमचे पावडर आहे त्या ठिकाणची रिॲक्शन लवकर होईल, कारण पावडर फॉर्ममध्ये असल्यामुळे त्या पावडर फॉर्ममध्ये पार्टिकल खूप मोठ्या प्रमाणात सेपरेट झालेले आहेत. जर तोच 1 ग्रॅम सबस्टन्स फुल्ली सॉलिड असेल तर त्याच्या या रिॲक्शन होणार नाहीत, कारण तेवढी रिॲक्शन फास्ट होणार नाहीत, कारण त्या मॉलिक्यूलच्या कॉन्टॅक्टमध्ये जे काही अदर सबस्टन्सेस येणार आहेत त्याची रिॲक्शन झाल्यानंतर त्याच्यानंतर दुसरे मॉलिक्यूल अशा करत 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 मग त्या स्पिअर किंवा जो सॉलिड सबस्टन्स आहे त्याच्या सेंटरकडे जाण्याचा प्रयत्न करतील आणि मग त्याला वेळ लागेल. इट रिक्वायर्स मोर टाइम. लक्षात आलं? पार्टिकल साईज वरती सुद्धा रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. पहिला पार्टिकल साईज, त्याच्यानंतर आहे कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन जर ग्रेटर असेल तर रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होतो. रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू particle size. Particle size is smaller, rate of reaction is bigger. Particle size is higher, rate of reaction is lower. That is inversely proportional. पार्टिकलची साईज वाढली तर रिॲक्शनचा रेट कमी होतो, पार्टिकलची साईज कमी झाली तर रिॲक्शनचा रेट वाढतो. रेट ऑफ रिॲक्शन अँड पार्टिकल साईज बोथ आर इनव्हर्सली प्रपोर्शनल. क्लिअर? बोथ आर इनव्हर्सली प्रपोर्शनल. लक्षात येते का बघा सगळ्यांना? हां, तर आपण कुठं होतो माहिती आहे का? जर एखाद्या केमिकल रिॲक्शनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं, बघा रेट ऑफ केमिकल रिॲक्शनला आर ने रिप्रेझेंट केलं जातं. स्मॉल आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पार्टिकल साईज. Particle size, actually it is inversely proportional. Rate of reaction is inversely proportional to particle size, कारण particle size जर वाढला रिॲक्शनचा रेट कमी होतो, पार्टिकल साईज जर कमी झाला तर रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होतो. दुसरा, रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. जेवढा रिॲक्टंट जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेटेड तेवढा रिॲक्शनचा रेट जास्त असतो. Therefore, rate of reaction is directly proportional to concentration of a reactant. Rate of reaction is directly proportional to concentration of a reactant. आणि त्याचबरोबर rate of reaction is directly proportional to temperature. म्हणजे हे 3 फॅक्टर तर ऑटोमॅटिकली लक्षात येते का बघा? पुन्हा मग बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी जरी असल्या तरी हे 3 फॅक्टर तर अतिशय महत्त्वाचे आहेत रिॲक्शनचा रेट इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी. कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर रेट ऑफ रिॲक्शन डिक्रीजेस, कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस. टेम्परेचर इन्क्रीज झालं तर रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होतो, टेम्परेचर डिक्रीज झाला तर रेट ऑफ रिॲक्शन डिक्रीज होतो. हे मात्र इन्व्हर्सली प्रपोर्शनल. रेट ऑफ रिॲक्शन इज inversely proportional to particle size. Inversely proportional to particle size. Because particle size increases, rate of reaction decreases. Particle size decreases, rate of reaction increases. So therefore rate of reaction is inversely proportional to particle size. Size of particle. Rate of reaction is directly proportional to concentration and rate of reaction is directly proportional to टेम्परेचर. सो रेटचा मुद्दा कळला का बघा? रेट म्हणजे काय? स्पीड. रेट म्हणजे काय? वेलॉसिटी. आता स्पीड किंवा वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आठवते का बघा? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर रेटचा फॉर्म्युला आहे रेट इज इक्वल टू
चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. फॉर्म्युले अगदी सगळे, फक्त थोड्याशा कन्सेप्ट डिफरंट आहेत. स्पीडमध्ये डिस्टन्स लागतं, व्हेलॉसिटीमध्ये डिस्प्लेसमेंट लागतो, रेटमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट. ओके, चला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. डेफिनेशन मध्ये आहोत सध्या आपण. फक्त केमिकल कायनेटिक्स ब्रांच आहे फिजिकल केमिस्ट्रीची. ती कशावरती डिपेंड आहे? रेट ऑफ रिॲक्शन वरती. रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय? स्पीड किंवा व्हेलॉसिटी. त्याचबरोबर फॅक्टर्स वरती डिपेंड आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट होऊ शकतात ते पण इन शॉर्ट मध्ये मांडलेलं आहे. आणि आता बघायचं मेकॅनिझम ऑफ केमिकल रिॲक्शन. मेकॅनिझम म्हणजे नेमकं ऍक्च्युअल ती रिॲक्शन होती कशी, ऍक्च्युअल ती रिॲक्शन कशी होते ही आयडेंटिफाय केले जातं. ज्या ठिकाणी म्हणजे जसं की कार्बोकॅटायन आहे, कार्बन एनायन आहे, रॅडिकल्स आहेत, ते कसे अटॅक करतात, पहिला कुठला बॉन्ड ब्रेक होतो, तसाच का होतो, मग तसा झाल्यानंतर त्याला काय म्हणायचं, वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्या कन्सेप्ट मेकॅनिझम मध्ये येतात. आणि फायनली एव्हरी रिॲक्शन, हाऊ इट इज कॅरी or how it is in progress and how it is in carried out, तर या सगळ्या कन्सेप्ट मेकॅनिझम मध्ये येतात. सो दॅट इज द डेफिनेशन ऑफ केमिकल कायनेटिक्स. दॅट इज द डेफिनेशन ऑफ केमिकल कायनेटिक्स. चला, क्लिअर झाल्या सगळ्या गोष्टी? सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. इट इज द डेफिनेशन. मग आता आपल्याला बघायचा रेट म्हणजे काय? चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन. रेट म्हणजे फक्त रेट म्हणजे काय? ओनली रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे काय? चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स और products per unit time. It's called a rate of chemical reaction. Change in molar concentration of a reactant or a product per unit time. लक्षात आलं का बघा? आता मोलार कॉन्सन्ट्रेशन म्हटलं की काय झालं बघा, इथं लिहिलंय रेट इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाइम. मग कोणाकोणाचं? रिॲक्टंटचं किंवा प्रोडक्टचं. रिॲक्टंटचं किंवा प्रोडक्टचं. मग आपण या ठिकाणी लिहू. पहा कसं लिहितात. पहा रेट ऑफ केमिकल रिॲक्शन साठी कसं लिहिलं जातं पहा. मग या ठिकाणी लिहिलं मी ए इज अ रिॲक्टंट अँड कन्वर्टेड इन टू बी इज अ प्रोडक्ट. याचा रेट आपल्याला कसं लिहिला जातो हे आपल्याला पाहायचं. मग जरा मुद्दा लक्षात घ्या. हा रिॲक्टंट आहे, हा प्रोडक्ट आहे. रिॲक्शन इज कॅरिंग फॉरवर्ड डायरेक्शन. रिॲक्शन कशी चाललेली आहे? फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये रिॲक्शन चाललेली आहे. मग हे रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जर जात असेल तर याचा रेट असेल, याचाही रेट असेल. रिॲक्शन होते म्हणजे नेमकं काय होतं? कुठली रिॲक्शन होते म्हणजे नेमकं काय होतं याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. काय होते? रिॲक्शन होते म्हणजे नेमकं काय? आता ही जी रिॲक्शन दिसते आहे, या रिॲक्शन मध्ये ही रिॲक्शन होते म्हणजे नेमकं काय होते? जसं रिॲक्शन होते, रिॲक्शन चालू आहे म्हणजे याचं याच्यामध्ये कन्व्हर्शन चालू आहे. म्हणजे याच्यामध्ये असणारे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स किंवा आयन्स हे हळूहळू हळूहळू डिक्रीज होईल आणि ह्याचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू इन्क्रीज होईल. आणि मग याच्यासाठी आपण रेट ऑफ बघा, चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट. मग रिॲक्टंट साठी चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन कसं येतंय? या ठिकाणी डी म्हणजे चेंज इन ब्रॅकेट मध्ये ए, चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन बाय डी टी इज इक्वल टू चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय डी टी. कारण वरती डेफिनेशन मध्येच आपण तसं लिहिलं, चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट पर युनिट टाइम. क्लिअर? मग रिॲक्टंट हा, प्रोडक्ट हा, हे जसं बदलेल तसं हा बदलणार आहे. हा याचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं, इनडायरेक्टली
याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत आहे. म्हणजे दिस वन इज अ डिसअपियर, रिॲक्टंट ए इज डिसअपियर, दॅट टाइम प्रोडक्ट बी इज अपियर. म्हणजे एक डिसअपियर होतो तेव्हा दुसरा अपियर होतो. इट इज अ ॲक्च्युअल कंडिशन फॉर द कॅरिंग केमिकल रिॲक्शन इन इंडस्ट्रियल स्केल. हा टॉपिक मॅक्सिमम इंडस्ट्रियल स्केलशी रिलेटेड आहे. लक्षात आलं का? रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. मग हा काय बघा डेफिनेशन. रेट म्हणजे काय? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए म्हणजे काय? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाइम, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट पर युनिट टाइम. पण या ठिकाणी जेव्हा रिॲक्शन या डायरेक्शनने चाललेली आहे, therefore concentration of this one is increases and concentration of this one, that means reactant is decreases and concentration of product goes on increases if the reaction is carrying. इथे का लक्षात? जेव्हा एखादी केमिकल रिॲक्शन चालू आहे, जेव्हा एखादी केमिकल रिॲक्शन होत आहे, त्यावेळेस रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे हळूहळू कमी होतं, तर प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू वाढत असतं. लक्षात येते सगळ्यांच्या लक्षात येते? चला ओके, पुढचा कन्सेप्ट. मग या रेटशी रिलेटेड 3 प्रकारच्या रिॲक्शन मी तुम्हाला सांगितलं. व्हेरी फास्ट, व्हेरी स्लो आणि मॉडरेट. व्हेरी फास्ट, व्हेरी स्लो अँड मॉडरेट, या 3 प्रकारच्या रिॲक्शन आहेत. म्हणजे एक्झाम्पल घेऊ आपण त्यासाठी. द रिॲक्शन विच इज कॅरिंग is a very short interval of time, it's called very fast reaction. The reaction which is carried very small interval of time, therefore that reaction is called as very fast reaction. दूसरी exact opposite side, the reaction which is carried very more, that is a large interval of time, that is give more time to completion. So therefore that reaction is called very slow reaction, and the reaction neither fast nor slow, these type of reaction is called as moderate reaction. मग very fast reactions example काय? Ionization reaction किंवा ionic reaction, just like a sodium hydroxide is a reacts with a hydrochloric acid. This is a neutralization reaction and it is an ionic reaction. So this is very fast reaction. It requires very small interval of time. Some reaction require large interval of time. Therefore that is a very slow reaction. Small interval of time, it is very fast reaction. Neither slow nor fast, nor slow neither fast. So that is a moderate reaction. तर या प्रकारच्या रिॲक्शन आपण या ठिकाणी पाहू शकतो. इथे लक्षात. याच्यानंतर आहे रेट लॉ, जो की या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन टर्म्स एक्सप्रेस करणार आहे. देअरफॉर दॅट इज कॉल्ड ॲज रेट लॉ. आणि मग येतं पुढं ऑर्डर ऑफ रिॲक्शन. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑर्डर, 0 ऑर्डर या रिॲक्शन आपल्या सिलेबसला आहेत. त्याच्यानंतर येतं सिडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, हाफ लाईफ पिरियड, मॉलिक्युलॅरिटी अँड ऑर्डर ऑफ रिॲक्शन, त्याचबरोबर डिटर्मिनेशन ऑफ ऑर्डर ऑफ रिॲक्शन, अँड देन आहे कोलिजन थिअरी, आर्हेनियस इक्वेशन अँड इफेक्ट्स ऑफ कॅटॅलिस्ट ऑन रेट ऑफ रिॲक्शन. तर अशा सगळ्या कन्सेप्ट आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. लक्षात येते का? बघा, आज आपण फक्त आणि फक्त डेफिनेशन आणि रेट ऑफ रिॲक्शनच्या कन्सेप्ट बघितल्यात. मेकॅनिझम कसं असतं हे तुम्हाला सांगितलं. मोलार कॉन्सन्ट्रेशन हा काय कन्सेप्ट आहे जर बघायचं असेल तर आपण आयोनिक इक्विलिब्रिया बघितलेला आहे. आयोनिक इक्विलिब्रियामध्ये ब्रॅकेट टाकला की त्याला टर्म येतं कॉन्सन्ट्रेशन, आणि मोलार कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच मोल्स पर लिटर असं त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं आणि पर टाइम आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टेप बाय स्टेप या टॉपिकमध्ये जायचं आहे. आज या टॉपिकमध्ये एवढंच इंट्रोडक्शनमध्ये. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरला घेणार आहोत. तुर्तास आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. थँक्यू.
थँक्स अ लॉट.